5 वाजून 18 मिनिटं. अत्यंत वेगवान चेंडू, दिशेवर नियंत्रण नाही आहे. पहिल्या दिवसामध्ये सुरुवात चौकाराने, कालच्या दिवसामध्ये कल्पेश मोहितेचा आपण षटकार बघितला, पण आज आपण बघतोय हा वाईट बॉल. अशा सुरुवाती आपण बघतोय. आणि 5 वाजून एक्झॅक्टली 18 मिनिटं सामना ते सुरू झालाय. शॉट ऑफ लेंथ आहे फ्रॉम द बॉडी. व्हॉट अ शॉट! काय टायमिंग आहे, काय कनेक्शन, काय शॉट आहे. सीमारेषे बाहेर षटकार. बॉटम हँडचा अप्रतिम वापर. खूप रेअर असे शॉट असतात, कव्हर असू दे, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ असू दे, हे शॉट खूप रेअर असतात. तो फटका दाखवलाय फलंदाज सनीलने. व्हॉट अ शॉट! धावसंख्या 7 धावा, धावफलकावर. पॉवर प्लेची अत्यंत खणखणीत सुरुवात. वेगवान चेंडू स्टेप आउट झाला, पुढे सरसावला होता, पण कमबॅक केलंय या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज शैलेशने. पहिला बॉल अत्यंत तेज तर्रार, पण दिशेवर नियंत्रण नव्हतं. वाईड बघायला मिळाला. नंतर षटकार, आता डॉट. धावसंख्या काय माहिती 7. सनील स्ट्रायकिंग एंडला. बॉटम हँड, अप्रतिम फ्लिकचा फटका. मनगटाचा अप्रतिम वापर. चेस सुरू आहे 2 खेळाडूंसाठी, आणि जोपर्यंत तिथे चेस कंप्लीट होईल, चेंडू स्टॉप केला जाईल, तोपर्यंत 2 धाबा. सनील उतेकर, मोरिया 11 पहिला दिवस या फलंदाजाने अप्रतिम गाजवला. गोलंदाजी फलंदाजी, हा चेंडू अप्रतिम बघायचा आहे. तिथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर नाही, तो जज करतोय. जजमेंट चुकलंय. चेंडूच्या खाली बरोबर आला होता, तिथे मात्र चेंडू ग्रीप होत नाहीये आणि संधी मिळते. झेल सुटल्यानंतर मात्र जीवदान मिळालं. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली, 10 वर. 10 ऑन द बोर्ड इन द फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले. जसं पंचांनी उल्लेख केला की पॉवर प्लेची 2 षटकं बघायला मिळतील. आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की झेल सुटल्यानंतर इथे माझं अजून एक धाव इथे ॲड झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. लेफ्ट हँडर पोहोचला स्ट्रायकिंगला. फलंदाज आहे तो म्हणजेच वैभव. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. 5 वाजून 18 मिनिटं ही वेळ लक्षात ठेवा जेव्हा सामना सुरू झाला आहे. कुठल्या प्रकारचे आर्ग्युमेंट्स ऐकले जाणार नाही या ठिकाणी. आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 4 षटकं कंप्लीट करायची ॲट एनी हाऊ. ऑन साइड, व्हॉट अ शॉट! जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. वाटच बघतो अशा चेंडूची. ठोकलाय षटकार. आणि मात्र 5 षटकं कंप्लीट केली नव्हती. आपण पेनल्टीच्या स्वरूपात एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला. हे आपण कित्येक सामन्यामध्ये काल बघितलेलं आहे. ओ द विकेट. हो, चांगला ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट! काय टायमिंग आहे बघा. पुन्हा तर स्टँड अँड डिलिव्हर. क्लासिकल शॉट. सीमारेषे बाहेर चौकार. धावा, 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. मॅग्निफिसंट बॅटिंग. डावखुरे फलंदाज हे नेहमीच आक्रमक असतात. त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. आणि पर्वणी पहिल्या मॅचमध्ये वैभव घेऊन तुमच्यासमोर आला आहे. काय शॉट होता. स्क्वेअर लेगमध्ये स्क्वेअरले आपण बघितलं की अप्रतिम उत्तुंग षटकार ठोकला. त्यानंतर व्ही शेपमध्ये अप्रतिम फटका. बॉटम हँडचा अप्रतिम वापर. लॉफ्टेड स्ट्रोक बघायला मिळाला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. षटक क्रमांक दुसरा सुरू होते. स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्कवर आले सुजित वाघमारे.
बघाच या धावसंख्येला तो कशा प्रकारे कंट्रोल करेल. दोन चांगले खेळाडू एकमेकांसमोर. लिडिंग एज, येस इट इज, येस इट इज. इथे मात्र विकेटची गरज होती, ब्रेक थ्रू हवा होता आणि कॅप्टनने आल्यानंतर हा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. फलंदाज बाद. सनी लुतेकर सारख्या खेळाडूची विकेट मिळाली, म्हणून मगाशी मी उल्लेख केला की दोन चांगल्या दर्जाचे, चांगल्या स्टँडर्डचे, चांगल्या पोटेन्शियलचे खेळाडू एकमेकांसमोर आल्यानंतर एक चांगलं चित्र बघायला मिळतं. तेच बघायला मिळालं पहिल्याच चेंडूवर. एक सेट बॅट्समन ज्यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 20 धाव्यांची पार्टनरशिप बिल्टअप केली अवघ्या पहिल्या षटकाच्या अखेरीस. अवघ्या 6 चेंडूत 20 धावा या दोन फलंदाजांनी कुठल्या होत्या आणि ते मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघाला. संघनायकाने कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट स्ट्राईक केलं पहिल्या चेंडूवर आणि सनी लुतेकरची विकेट त्याने काढली. बॅटिंगसाठी पोहोचलाय संकेत, जो लेफ्ट हँडर आहे. पहिल्या दिवसामध्ये प्रतिम खेळ या फलंदाजाचा बघायला मिळाला. इव्हन सनी लुतेकरचा मी उल्लेख करेन, प्रतिम ऑलराऊंडर. हॅलो 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 हॅलो. तर चौकार बघायला मिळतो फलंदाज लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला. हॅलो हॅलो हॅलो. वॉट अ शॉट, इनसाइड आउट. दोन इनसाइड आउटचे फटके बघायला मिळाले. थोडंसं आपण बघितलं कंट्रोल नव्हता, तो सुद्धा चेंडू चौकाराच्या दिशेने निघून गेला. पण पुढचा चेंडू काय टायमिंग, पॅरल स्ट्रोक, अप्रतिम ताकद. डावखुऱ्या फलंदाजाकडे आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बघायला मिळतो म्हणजेच वैभ संकेत आहे आता त्या ठिकाणी. दोन्ही लेफ्ट हँडर आहेत. चेंज ऑफ पेस आहे, गती परिवर्तन. स्वाईप करायचा प्रयत्न बघा, डावा गुडगा अक्षरशः झुकव, इथे मात्र वाकवला होता आणि ऑन साईडला स्वाईप करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाहीये. चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन मागे जातोय, पण तोपर्यंत इथे आपण बघितलं तर गोलंदाज सुजितवर हल्ला चढवलाय संकेतने आल्या आल्याच. एक चौकार, एक षटकार, बॅक टू बॅक. इनसाइड आउट, अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडू थांबवू शकत नाहीये. काय जबरदस्त वॅकेंट एक्झिक्युशन बघायला मिळतंय. सीमारेषेबाहेर चौकार. सुरेख फटकेबाजी, खूप चांगली फटकेबाजी. आल्या आल्या जणू काय तो डगआउटमधून सेट होणार आहे की असं वाटतंय आणि तशी फलंदाजी बघायला मिळते. माझ्यासोबत शैलेश आहे, मला सांगतोय धावसंख्येची अंकी जरी धावफलकर पाहायला मिळते. 32, 32 धावा. चुकीची दुरुस्ती करतोय. धावसंख्या 34, 34. दोन चौकार, एक षटकार. आतापर्यंत या षटकात 14 धावा पॉवर प्लेमध्ये. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सज्ज संकेत. लेग लान्स स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षक काय ते चेंडू कव्हर केला तोपर्यंत डॉट बॉल. चांगलं कमबॅक शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या बघतोय दोन षटकाच्या अखेरीस 14 धावा, जी पहिल्या षटकाच्या अखेरीस 20 होती, सरासरी 20ची होती. दोन षटकाच्या अखेरीस 34 धावा. म्हणजेच काय तर सरासरी थोडीशी खाली घसरली आहे. याचं कारण आपण बघतो की काही चेंडूवर निश्चित आक्रमण झालं होतं, पण काही चेंडू निर्धाव सुद्धा टाकले. ते गोलंदाज सुजितने विकेटसुद्धा काढली पहिल्या चेंडूवर, त्यामुळे सरासरी थोडीशी खाली आली ती 17वर दोन षटकाच्या अखेरीस. पण सरासरी चांगली म्हणायला हरकत नाही आहे. जर लिमिटेड ओव्हरच्या मॅच आहेत, कमी षटकांचे सामने आहेत, 5 षटकांचे सामने आहेत, अशा मुमेंटला सरासरी मात्र खूप चांगली मेंटेन केली आहे. दोन षटकाच्या अखेरीस 34 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सनी लुतेकर तंबूत परतलाय, त्याची जागा संकेतने घेतली, पण संकेतने आल्यालाच दाखवून दिलं की आजचा सामना आम्ही निश्चितच गाजवणार.
एक मोठ्या धावसंख्येचं लक्ष डोळ्यासमोर घेऊन, जसं मगाशी कॅप्टनने उल्लेख केला सुजितने, की समोरच्या संघाला 40 ते 50 धावेमध्ये रोखणार आम्ही. पण 2 षटकामध्ये उत्तर बघायला मिळतंय की तब्बल 34 धावा ठोकल्या आहेत या आघाडीच्या फलंदाजांनी मोरिया 11 या संघाच्या. पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज येतोय विवेक. बॉलर नेम रोहित. स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो आघाडीचा फलंदाज वैभव. थोडासा थांबून एक्झिक्यूट केला, ऑन साईडला पूल केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. मिळती जेमतेम एकच धाव आणि स्ट्रायकिंगला फलंदाज पोहोचलाय आपण बघतोय तो म्हणजे संकेत. ज्या संकेतने ज्याप्रमाणे बॅटिंग केली, स्ट्रोक ऑफर केले, अक्षरशः इम्प्रेस केलंय आपल्या बॅटमधून. एक जबरदस्त बॉटम हँड असलेला खेळाडू आपण बघतो मैदानावर. खास करून कव्हर्स त्याचा हा फेवरेट झोन आहे. त्याने कव्हर्समध्ये जास्तीत जास्त धावा आतापर्यंत वसूल केले आहेत. इनसाइड आउट असू दे, कव्हर ड्राईव्ह असू दे, हे सगळे फटके बघायला मिळालेत संकेतकडून. ओ बॅटचा बघा, स्विंग बघा काय होता. एवढ्या वेगाने बॅट गोफणीसारखी फिरवली, असं वाटतं का हा चेंडू वाकला न जाईल की काय, एवढ्या वेगाने बॅट फिरवली होती. पण खूप चांगली गोलंदाजी आपण बघतोय या षटकामध्ये रोहितकडून. पुढचा चेंडू रोहितचा, राऊंड ओव्हर द विकेट. ओ काय चेंडू आहे, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. संकेतला आतापर्यंत बॅकफुटला पण जाताना कधीच बघितलं नाहीये, पण या चेंडूने त्याला बॅकफुटला ढकललं. काय चेंडू होता रोहितचा. सुपर डिलिव्हरी, बॅट आणि पॅडच्या मधून स्टंपच्या किंचितच जवळून चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. संकेत जवळ येतोय तो म्हणजेच आपण बघतोय आघाडीचा फलंदाज वैभव काहीतरी चर्चा करतोय, काहीतरी कानमत्र देतोय की बॅकफुटला तू जास्त खेळतोय आणि बघायचं आहे पुढच्या चेंडूवर कानमत्र कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार आहे स्ट्रायकिंग एंडला संकेत. फुल टॉस आहे, एक पॅरलल स्ट्रोक आणि गॅप खूप मोठा, वॅकेंट एरिया, षटकार. रिव्ह्यू आहेत, फक्त बॅटच्या एजसाठी रिव्ह्यू नाही आहे. सो पहिला रिव्ह्यू इथे गमावला बॅटिंग टीमने. फेअर डिलिव्हरी आहे, षटकार बघायला मिळतोय फलंदाज संकेतच्या बॅटमधून. अजून एक चांगला फटका आणि अजून एक गुडन खटोला, सीमारेषेवर बॅक टू बॅक 6, ऍक्शन रिप्ले, षटकार. धावसंख्या 47-47. पुढील चेंडू. हॅलो, हॅलो, इथे माईक चालू आहे तुझं, तिथून बंद होतंय स्पीकर. हॅलो, 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 कुठे लूज झालं का बघ कनेक्शन. तर एकूण 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्यात आपण बघतोय ती 47 धावा, 47. सध्या आपण बघतोय करंट रन रेट म्हणजे 15.67चा आहे आणि जबरदस्त अत्यंत वेगाने फलंदाजी सुरू आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 20 होती, सरासरी 20 होती. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 34 होती, सरासरी 17ची होती. 3 षटकाखेर ती अजून वृद्धिंगत झाली आणि षटकात आपण जर बघितलं
जबरदस्त बॅटिंग आपण बघायला मिळाली. या षटकामध्ये 2 षटकांकित धावसंख्या 34 होती. 3 षटकांकित धावसंख्या 47 बघायला मिळते मैदानावर. आणि त्यामध्ये बघतो की खूप चांगली फलंदाजी बघायला मिळाली. आणि तिसऱ्या षटकात 13 धावा खर्च झाल्या आणि सरासरी आपण बघतोय ती वृद्धिंगत होण्याचा प्रयत्न ते मात्र फलंदाज करतायत. आणि सध्या आपण बघतोय सरासरी ती म्हणजेच 15.67 ही बघायला मिळते. चला सामना लगेच सुरू करा. 5:18 सामना सुरू झाल्याची मात्र नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. खास करून गोलंदाजी करणारा संघ. आपल्याकडे पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी आहे. चेंडू जेव्हा बाहेर जातोय किंवा बॅट्समन अगर ग्राउंडच्या आतमध्ये आतमध्ये बघितलं आपण फलंदाज बाद तर एकच झाला आहे आतापर्यंत. पण त्यामुळे चेंडू जास्त बाहेर झाले की आपण 2 मिनिटं आपण बफरची आपण ॲड करून देत आहोत. त्यामुळे 22 मिनिटं जेमतेम त्याच्यावरती वेळ घेऊ नका 4 षटकांसाठी. आणि 25 मिनिटांमध्ये प्रयत्न करा की 5 षटकं पूर्ण होतील. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी इन्व्हाइट करेन जय झोला 11 तुर्भे विरुद्ध ज्योती इंटरप्राइजेसचे संघनायक. आपण इनिंग ब्रेकमध्ये रेडी राहायचं आहे टॉस करण्यासाठी. आजचा दिवस प्रत्येकासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. खास करून पळसपूर तालुका ग्रामीण क्रिकेट संघटना अध्यक्ष निलेशदादा कोळसकर त्यांची पूर्ण टीम या स्पर्धेमध्ये बारकाईने काम पाहत असताना उपाध्यक्ष स्वप्नील चोरगे, सचिव युवराज दाभेकर, खजिनदार सुनील उतेकर, सल्लागार संदीप कदम, बॉलिंग मार्कवर सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा सुजित वाघमारे. स्ट्राईक एंडला उभा आहे तो वैभव. दोन्हीही लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. पहिला चेंडू थांबून खेळायचा प्रयत्न. थोडासा आपण बघितलं की हा फटका ठरवून खेळण्याचा प्रयत्न होता, पण थोडासा स्लोरवन चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. थोडासा ओव्हरपिच चेंडू होता आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये पहिला चेंडू निर्धाव. बघूया स्क्वेअर लेग ठेवला आहे डीपमध्ये, एक मिड विकेट ठेवला आहे. टॉवरच्या खाली एक लॉंग ऑन आहे लेफ्ट हँडर वैभवसाठी. बघायचं लॉफ्ट केलंय, समोर चेंडू एक्झिक्यूट केला, 2 खेळाडूच्या गॅपमधून एक्झिक्यूट केला चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. नाव बघायला मिळते तोपर्यंत आपण धावसंख्येत लक्ष टाकूया. 50च्या पलीकडे मजर मारले. धावसंख्या बोलली ती 53 धावा. 50 अप फॉर टीम मोरिया. बघा ज्या ठिकाणी आता षटकार मारला त्या ठिकाणी आपण बघतो की गाडीची डिकी ओपन आहे. तिथे जर चेंडू तो आपल्याला सापडला असेल तर प्लीज ग्राउंडच्या आतमध्ये पाठवून द्या. येस, चेंडू आलेला आहे. बॅक टू बॅक 2 षटकार. हो क्या बात आहे. अप्पर कट. वीरेंद्र सेवागची आठवण झाली या फटक्यावर. वॉट अ शॉट. इम्प्रुव्हायझेशन. फटका बनवला, डिस्पॅच केला बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषे बाहेर चौकार. सामना 5 षटकांच्या सामन्यामध्ये 6 षटकांच्या सामन्यामध्ये टेम्परामेंट बघायला मिळतं, पण इथे मात्र आक्रमण आक्रमण फक्त आक्रमण. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे दाखवले दोन्ही फलंदाजांनी. आधी आपण बघितलं की वैभव जेव्हा ग्राउंडच्या आतमध्ये थोडासा शांत होता जेव्हा संकेत अटॅक करत होता, पण आता मात्र वैभव सुद्धा मात्र आपले हात ओपन करून घणाघाती हल्ले करतोय, खास करून कॅप्टनवर. ओ व्हाट अ शॉट. आओ देखा ना ताव और बता दिया आते हल्का भाव. 6 रन. बघा मगाशी सूचना दिली होती जर जुना चेंडू नसेल तर तुम्हाला नवीन चेंडूच दिला जाईल. धावसंख्या 69 धावा धावफलकावर. 69 ऑन स्कोर कार्ड. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू तुम्ही पाहता तिथे युटिलाइज केले जातात स्पर्धेमध्ये.
आणि खास करून कस्टमाइज केले तुम्ही चेंडू बघत आहात PTGCA परंतु तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. थँक्यू केतन सेठ. आणि जसं काल केतन सेठने उल्लेख केला, फोन केला, त्यांनी सांगितलं की आता रबर बॉलचा हंगाम सुरू होईल आणि हा रबर बॉलच्या हंगामामध्ये आम्ही एक नवीन चेंडू इम्प्लिमेंट करत आहोत. जसं आपण बघितलं की लेदर बॉलला शाईन असते, ग्रीप असते, तसा चेंडू मात्र इम्प्लिमेंट केला जाणार आहे येणाऱ्या सीझनमध्ये. धावसंख्या 69. पुढील चेंडू. हो, चांगला स्क्वेअर गड. वॉट अ शॉट. चौफेर फटकेबाजी. मॅग्निफिसंट शॉट. सीमारेषे बाहेर चौकार. निर्जदा गोळसकर स्वतः तिथे गेलेत विचारपूस करण्यासाठी, कारण ज्या ठिकाणी बघतो की षटकार मारला होता फलंदाज वैभवने, तो एकदम थेट आपण बघितला. म्हणजेच कॅमेरामॅनच्या बाजूला आपण बघितलं, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर खूप लांब आपण षटकार बघितला. आणि त्या ठिकाणी बघतो की काही महिला तिथे कामगार काम करतायत, त्यांना चेंडू जाऊन तिथे लागला, दुखापत झाली आहे थोडीशी. त्याची विचारपूस करण्यासाठी स्वतः आमचे अध्यक्ष निलेशदत्त कोळसकर तिथे पोहोचले आहेत आणि निश्चितच पूर्णपणे काळजी घेतील. कुठल्या प्रकारची जास्त दुखापत असेल तर निश्चितच त्याच्यावर तोडगासुद्धा काढतील, याच्यात मात्र शंका नाही निलेशदत्त कोळसकर. तर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. शैलेश मला सांगतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 73 धावा धावफलकावर. 73 ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर. 4 षटका अखेर आणि तब्बल 53 धावांची पार्टनरशिप बघायला मिळते दुसऱ्या विकेटसाठी. 53 पार्टनरशिप फॉर सेकंड विकेट. 73 धावा धावफलकावर 4 षटकांमध्ये. सरासरीचा उल्लेख केला तर 18.25 18.25च्या गतीने धावा तब्बल कुठल्यात त्या आपण बघतोय. 73 धावा. चला सामना सुरू करा. षटक क्रमांक 5, शेवटचं षटक घेऊन आले गोलंदाज प्रणय नरे. ऑन साईडला पुलचा फटका तिथे क्षेत्रशा डी मध्ये वाढीश लागला. थोडंसं आपण बघतो फंबल, त्या ठिकाणी चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव. संकेतने स्ट्राईक रोटेट केलं ते वैभवकडे, कारण वैभव जरा जास्तच आक्रमक झालाय कम्पेअर टू संकेत, त्यामुळे स्ट्राईक त्याच्याकडे रोटेट केला. मॅग्निफिसंट बॅटिंग, घणाघाती हल्ले सुरू आहेत. समोर एक्झिक्यूट केलाय लाहोरी फटका, घणाघाती हल्ला, षटकार. एक सिंगल षटकार. धावसंख्येत अत्यंत वेगाने भर धावसंख्या बोलली आपण बघतो ती म्हणजे 80 वर. हा चेंडू पण मिस झालाय. विकेट किपर बीट होत आहे. चेंडू जातो मागे लॉंग स्टॉपच्या दिशेने. चेंडू आपण बघतोय जोपर्यंत कव्हर केला तोपर्यंत 2 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत आणि पंचांचा इशारा येतो तो 22चा. या 2 धावा ऍड करूया धावसंख्येत भर. धावसंख्या 82. 80च्या पलीकडे धावसंख्या जाऊन आपण बघतोय पाहायला मिळते ती 82 धावा धावफलकावर. 5व्या षटकामध्ये सुद्धा आपण बघतोय की हल्ले सुरू आहेत, आक्रमण सुरू आहेत, जी पहिल्या षटकापासून आपण बघितली आहेत. राऊंड विकेट. हा बघूया चेंडू थोडासा अंदाज चुकला. लेफ्ट करायला गेले की चेंडू वाटलं की भरपूर बाहेर आहे, पण एक्झॅक्टली तो क्रीजच्या आतमध्ये आपण बघतो लँड होतो आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. बॅकफुटला फलंदाज खेळण्याचा फायदा उचललाय. लाहोरी फटके बघायला मिळतात. लोहार जसा घणाघाती हल्ले घालतो, हल्ला करतो म्हणजेच हातोड्याने, आणि ते फटके बघायला मिळतात या फलंदाजांकडून. फुल टॉस आहे. चेंडू हवेमध्ये, तिथे झेल उडाला आहे आणि झेल पकडल्या सुद्धा डीपमध्ये. फायनली मात्र विकेट मिळाली खूप वेळानंतर. जी विकेट आपण दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर बघितली होती ती डायरेक्ट आता आपण बघतोय डायरेक्ट 5व्या षटकामध्ये. म्हणजे एवढ्या मोठ्या गॅपमध्ये आपण बघितलं की धावांचा अक्षरशः भडीमार केला, धावांचा अक्षरशः आपण बघितलो रतीब उभा केला आणि मात्र
जबरदस्त बॅटिंग आपण बघतोय दुसऱ्या विकेटसाठी. खूप चांगली दणकट पार्टनरशिप वैभव आणि त्याचबरोबर संकेतमध्ये बघायला मिळते. बघा ॲप्रिशिएट करतायत त्या खेळीला वैभवच्या. त्रेचाळीस धाब्यांची वैयक्तिक इनिंग आपण जर बघितलं तर तिथे पेश केली वैभवने. सुपर बॅटिंग. फलंदाजीला ग्राउंडच्या आतमध्ये नवीन फलंदाज पोहोचलाय. आपण बघतोय तो स्वप्नील. विकेट मिळते ती प्रणवला. क्लीन बोल्ड, वन मोर विकेट, बॅक टू बॅक विकेट, फलंदाज बाद. हॅलो, या दोन्ही कर्णधार अभि आणि रोहित पाटे राजेश दादा यांच्या शुभ हस्ते केलं झाले टॉस. नेक्स्ट मॅच ज्योती एंटरप्राइजेस वर्सेस जय झोळाई तुर्मे. एका बाजूला रोहित पार्टे तर एका बाजूला अभि केसरकर. मी राजेश दादा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. अभि केसरकर, अभि आणि रोहित पार्टे या लवकर. आगमन होतंय खजिनदार साहेब सुनीलजी उतेकर साहेब. शब्द सुमनाने आपण करूया त्यांचं सहर्ष स्वागत. सचिनजी सुर्वे साहेब, नंतर मोरे आहेत, बरेचशी मान्यवर मंडळी, आमचे योगेश पवार उपाध्यक्ष, सचिन उतेकर, अभि केसरकर या लवकर. टॉस केला जातो नेक्स्ट मॅचचा. सुनीलजी उतेकर हे काल 3 दिवस तिथे कामकाज पाहत आहेत, त्यांचंही आम्ही कौतुक करू. सुनील सकपाल साहेब अनुपस्थित आहेत, परंतु त्याने जे काम केलेले ते वाखण्याजोगं आहे. एका बाजूला टीम आहे जय झोळाई 11 तुर्बे, तर एका बाजूला संघ आहे ज्योती एंटरप्राइजेस. दोन्ही कर्णधार इथं उपस्थित व्हा लवकर. रोहित पार्टी आलाय. अभि केसरकर या लवकर. टॉस होतो इथे राजेश दादा यांच्या शुभ हस्ते. राजेश दादा या. रोहित ये. टॉस होतोय. टॉस जिंकला अभि केसरकरने. सर निर्णय बॅटिंग करायचा धाडसी निर्णय घेतलाय, तर फलंदाजी करायचं आहे झोळाई 11 संघाला.
चालू असलेला सामना एका बाजूला मोरया 11, एका बाजूला आई कुलस्वामिनी 11 देवळे. दोन्ही मातब्बर संघ. टॉस जिंकलाय ज्योती एंटरप्राइजेस आणि बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच जय झोळा या संघाला फिल्डिंग करायचे. यानंतरची मॅच असेल. जाऊया मैदानामध्ये. हॅलो. जिथे धावा बनवायचे आहेत त्या किती 83 आई कुलस्वामिनी 11 देवळे संघाला 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. महत्वाची मॅच सेमीफायनलची क्वार्टर फायनलची पहिली मॅच आहे. जो संघ जिंकेल तो ह्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व ठेवेल आणि जो संघ पराभूत होईल तो 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिल. एक मोठी मॅच आपल्या समोर रंगताना पाहतोय. सुजित वाघमारे आणि शैलेश शेलार. स्ट्राईकला आपण पाहतोय शैलेश शेलार, तर नॉन स्ट्राईकला सुजित वाघमारे. गोलंदाजी मारतोय गोलंदाज सनील उतेकर. आजचे तिन्ही पंच आहेत, चारी पंच आहेत. गणेशजी बाविस्कर, सचिन सावंत सर, प्रदीप शिंदे आणि हेमंत कोळी सर. तसेच समालोचन कक्षामध्ये आमचे साथी समालोचक प्रसाद परब सर आणि आम्ही स्वतः. गुणलेखक म्हणून शैलेश केसरकर आमच्या सोबत जुळलेत. किशोरजी मोरे यांचे आगमन झाले. कृष्णादादा मोरे यांचे इथे आगमन झाले. पहिला चेंडू व्हाईटनी सुरुवात. एक धाव आई कुलस्वामिनी 11 संघाचा श्री गणेश व्हाईट या धावेने झालाय. कृष्णदादा मोरे यांचे इथे आगमन झालंय. दोन्ही संघ मातब्बर 83 धावांचा पाठलाग करत असताना एक धाव धावफलकावरती. नो बॉल. पंच आमच्याकडे प्रदीपजी शिंदे. धावसंख्येत भर. धावसंख्या 2. पहिला चेंडू व्हाईट, त्यानंतर नो. 2 धावा धावफलकावरती. 83चा पाठलाग करायचा आहे. महत्वाची मॅच शैलेश शेलार आणि सुजित वाघमारे आई कुलस्वामिनी संघाची ओपनिंग जोडी. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं वैभव मोरे एक चांगली इनिंग. पुन्हा नो चेंडू. लगातार 2 चेंडू नो आणि एक वाईट. 3 धावा धावफलकावरती. 3 धावा धावफलकावरती. दिशाहीन गोलंदाजी करतोय तो सनील हुतेकर. शैलेश शेलार यांनी दिशा दिले चेंडूला फक्त आणि नो बॉल. याच्यावरती आलाय खणखणीत दणदणीत दर्जेदार चौकार. डीजे ठोक. नियंत्रण सुटलंय ते सनीलचं. अजूनही एकही चेंडू झाला नाही. या षटकातील धावफलकावरती धावा आहेत त्या 8. फटका सजवलाय क्षेत्रशक्ती ते आहे विजय दाबेकर. एक धाव. एका धावेने संघाचा धावफलक 9. 83 धावांचं मोठं लक्ष आहे. स्ट्राईकला आता सुजित वाघमारे ज्याने मागील मॅच मध्ये 49 धावा बनवल्या होत्या. अर्धशतक हुकलेलं होतं तो कर्णधार. फटका तर सजवलाय. लॉंग ऑन मध्ये येतो हा खणखणी दणदणी दर्जेदार षटकार. 15 धावा धावफलकावरती. सुजित वाघमारे आपल्या नावाची छाप पोलादपूर तालुक्यामध्ये एक वलय तयार करून ठेवले सुजितने. धावफलकेत भर. धावसंख्या 15. वैभव मोरे काहीतरी कानमंत्र देताना. सनील उतेकर सन्माननीय सोपानदादा मोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. ताई कुलस्वामिनी, दिनेश केसरकर, प्रशांत केसरकर आणि दत्ताशेठ केसरकर यांनी तिन्ही बंधूंनी पुरस्कृत केलेला संघ.
15 धावा धावफलकावरती. आता मात्र कमबॅक करतोय, कर्णधाराने कानमंत्र दिला आणि कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू येतोय. 15 धावा धावफलकावरती. दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघांना महत्वाची मॅच आहे. यानंतरची मॅच आहे ज्योती एंटरप्राइजेस वर्सेस आई झोळाई. ज्योती एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय. एक चिकी सिंगल आणि दिवसा ढवळ्या इथे चोरी केले. धावेची ती सुजित वाघमारे आणि शैलेश. रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहतोय आपण. चांगली रनिंग दोघांची. एक धाव धावफलक 16. धावा धावफलकावरती. स्ट्राईकला आहे शैलेश, नॉन स्ट्राईकला सुजित. शैलेशच्या बॅटमध्ये एक चौकार तर आलाय. सन्मान दिला चेंडूला. निर्धाव चेंडू. तर मात्र कमबॅक केलं सनीलने. सुरुवातीचे काही चेंडू नो आणि वाईट टाकले, परंतु त्यानंतर कमबॅक केलंय. 16 धावा धावफलकावरती. शैलेश आणि सुजित सलामीचे सलामीवीर. चांगली बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. बॅटच्या रनर मध्ये आलाय. चेंडूला पाठवलाय लांब लचक अगदी कडक षटकार. शेलार ब्रँडेड. 6 धावा धावफलकावरती. 22. 22 धावा धावफलकावरती. पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा रजिस्टर अंतर्गत बिग बॅश पर्व 30रे. कालचा दिवस आपण पाहिला. कालच्या दिवसामध्ये डी मोरे आणि मराठा वॉरियर्स हा संघ झुंज करत असताना वीरेंद्र मोरे यांनी आपल्या संघाला विजय करून दिला. शेवटच्या चेंडूवरती चौकार मारला आणि विजय झाला तो मराठा वॉरियर्स संघ. कौतुक करावं लागेल वीरेंद्र मोरेचं. आणि वीरेंद्र मोरेवरती नागेश दादा दरेकर यांनी प्राईज लावतो. प्रत्येक धावेला 100 रुपये. काल बक्षिसांचा बराचसा वर्षाव झाला होता. आजचा स्पर्धेचा 3रा दिवस. मी खरोखरच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा रजिस्टर असोसिएशनचं नक्कीच कौतुक करेल आणि आभार सुद्धा मानेल, कारण की एवढा मोठा प्लॅटफॉर्म डे नाईटची स्पर्धा आपल्या तालुक्यातील मुलांना एक चांगलं क्रिकेट एका उंचीवरती भेटावे यासाठी प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय. एका उंचीवरती जाऊन पोहोचलंय. असोसिएशन रजिस्टर झाले. 22 धावा धावफलकावरती. विजय दाभेकर. विजय दाभेकर. याच विजय दाभेकरने PTPL पर्व गाजवलेलं केवनाळे गावचा खेळाडू. सुजित वाघमारे ब्रँडेड चौकार ठोकून दिले. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकायचे आहेत. आज नियम आहेत. आज स्वतः अध्यक्ष इथे उपस्थित आहेत. मी खरोखरच अध्यक्षांचं कौतुक करेल. हॅलो 26 धावा धावफलकावरती. फटका आता सजवलाय. 1 धाव पूर्ण. धाव संकेत भर 27. विकेटला फटका सजवला. क्षेत्ररक्षक संकेत घाडगे होता. कुठली चुकी संकेत घाडगे करणार नाही. 22 चेंडू 56 धावांची गरज आहे. कुलस्वामी 11 देवळे संघाला 22 बॉल 56. महत्वाची मॅच. टाइमावरती मात्र आज मॅच सुरू झालेत. मी अध्यक्ष साहेबांनी गजेंद्र साहेबांचं नक्कीच कौतुक करेन. सल्लागार राजेश दादा. चेंडूला दिशा दिले. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार. रनअप घेतलंय. जोखीम पत्करले आणि ही जोखीम अंगाशी येणार की काय, परंतु 2 धावा इथे मात्र चांगल्या पूर्ण केलेत त्या शैलेश आणि सुजितने.
या 2 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 29-29. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर 1 आणि आता 2. चांगली गोलंदाजी करतोय तो विजय. मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवले ते शैलेश आणि सुजितला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर धावा रोखण्याचं काम करतोय. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. 1 धाव. एका धाव्याने धावफलकावरती 30 धावा. पुन्हा स्ट्राईकला सुजित वाघमारे, कोतवाल गावचा खेळाडू. आज मात्र देवळे संघाचं कर्णधार पद आपल्या खांद्यावरती आहे, जबाबदारी आहे. आणि समोर खेळाडू आहे विजय दावेकर. मोठ्या पाटक्यांपासून वंचित ठेवलंय. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिले. संकेत घाडगे तिथून येतो. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण. बत्तीस धावा धावफलकावरती. 33 धावा. आज बरेचसे कमिटी सदस्य तो उपस्थित आहेत, कारण सुट्टीचा दिवस. आमचे उपाध्यक्ष सुद्धा उपस्थित आहेत. काल सुद्धा दिवस रात्र उपस्थित होते. योगेश पवार साहेब. इथे चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न. खराब फेकी. एकच धाव. 34 धावा. अठरा चेंडू 50 धावा बनवायच्या आहेत. कुलस्वामिनी 11 देवळे संघाला. 18 चेंडू मध्ये 50 धावा बनवायच्या आहेत. तेहतीस धावा धावफलकावरती. 18-50 समीकरण. विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण. धाव संख्येत भर. धाव संख्या 34. स्ट्राईकला शैलेश शेलार. 49 आहेत. 83. 34 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्गवरती सनील, ज्यांनी मागील मॅच मध्ये ओव्हरमध्ये 22 धावा दिल्या होत्या. बॅटच्या रनर मध्ये आलाय. चेंडूला पाठवलाय लांब लचक अगदी नेत्र दीपक षटकार. डीजे चाळीस धावा धावफलकावरती. अजून 43 पाहिजेत. हो दादा काय फेअर डिलिव्हरी. उतेकर कृष्णा दादा जरा भरून दे ना पाणी. 43 धावा धावफलकावरती.
हॅलो वाईट चेंडू 41 रिहू घेतलाय पंच फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. एक्केचाळीस धावा दोन्ही पंच इथे काम पाहत आहेत. प्रदीप शिंदे आणि हेमंत कोळी. तिसरे पंचांचं काम गणेशजी बाविस्कर, सुहास सुतेकर आणि यांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही आम्ही शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत करतोय. फेअर डिलिव्हरी 40 धावा धावफलकावरती. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर. 41 धावा धावफलकावरती. 83 चा पाठलाग करत असताना 41. हेमंत सर वन बाउन्स साठी रिव्ह्यू कुणाचा होता? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू गेलाय. बॅटिंग टीम आपला एक शैलेशदा कोळसकर यांचे इथे आगमन झालंय. बॅटच्या रनर मध्ये आलाय. चेंडूला पाठवलाय मिड विकेट च्या डोक्यावरून. लांब लचक अगदी दर्जेदार षटकार. दिलदार व्यक्तिमत्वाचं स्वागत केलं षटकाराने. संपूर्ण मित्र परिवार आणि शैलेशदा कोळसकर यांचं इथे आगमन. (47) 47 धावा धावफलकावरती. कॅप्टन इनिंग करताना आपण पाहतोय सुजित वाघमारे. 47 धावा धावफलकावरती. (47) लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. विजय दाभेकर लांबून देतोय. एक धाव पूर्ण. एका धावने संघाचा धावफलक 48. 3 षटका अखेर संघाचा धावफलक 48. 83 ची अजूनही 12 बॉल मध्ये 35 धावांची गरज. 12 चेंडू 35 धावांची गरज. आई कुलस्वामीनी 11 देवळे संघाला चांगली पार्टनरशिप बीट केले. आज सर्व मान्यवरांचं आम्ही करूया. ओमकार घाडगे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचे आपण शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत करूया. नेक्स्ट मॅच असेल ज्योती एंटरप्राइजेस वर्सेस जय झोळाई तुरुंबे. 35 12 बॉल 35. 12 चेंडू 35 धावा. आज जवळजवळ सकाळी 6:30 वाजता खजिनदार साहेब जाऊन पुन्हा आज मैदानामध्ये टाइमावरती हजर. मी कौतुक करेल. 12-35 समीकरण. गोलंदाजी मार्ग संकेत तात्या. संकेत मोरे तात्या येत आहेत. चौथी ओव्हर घेऊन संकेत आलाय मैदानामध्ये. स्ट्राईकला आता सुजित तर नॉन स्ट्राईकला शैलेश. 12-35. अगदी कडक दर्जेदार लांब लचक असा आलाय षटकार.
आला मॅच बॉल आलाय बघा. आई कुलस्वामिनी संघाचा धावफलक आहे 55. 83चा पाठलाग करत असताना 55 धावा. अजूनही 28 धावांची गरज आहे. एक मिनिट, स्कोर किती झाला सांग रे. 54 धावा. हे नीट लिहा. 54 धावा. सॉरी, गुणलेखक नवीन आहे. 54 धावा. चेंडू जातोय, सीमारेषा पार येतोय. खणखणी दणदणीत चौकार, अगदी जागा बनवून सुजित वाघमारे. 58 धावा धाव फलकावरती. 58. 58 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार. 58 धावा. 83चा पाठलाग करत असताना धाव फलकावरती धाव आहेत त्या 58. सन्माननीय अध्यक्ष साहेब खरोखरच अतिशय जातीने लक्ष देत आहेत मैदानाच्या चौफेर. 58 धावा धाव फलकावरती. संकेत मोरे पुन्हा गोलंदाजी मार्गवरती, तर स्ट्राईकला सुजित वाघमारे. जुनी 25 धावांची गरज आहे. थोडं फास्ट घ्या. बघा आपण टायमिंग लावलाय. 5 वाजता 5:18ला पहिला चेंडू डॉट पडलाय. बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायचा आजचा शेवटचा दिवस आहे. अठ्ठावन्न धावा. बॅटच्या रनर मध्ये आलाय, पाठवलाय लांब लचक, अगदी दर्जेदार फटका, षटकार. सुजित वाघमारे हे वादळ मैदानामध्ये षटकार चौकारांचं. षष्ठ धावा. संकेत मोरे तात्यावरती आक्रमण हल्ला करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार आणि पुन्हा षटकार. 64 धावा. 83चा पाठलाग करत असताना अजून एक
आलाय पुन्हा षटकार. काय बॅटिंग करतोय, अफलातून फटकेबाजी सुजित वाघमारे. 70 धावा धाव फलकावरती. 70 धावा, अजूनही 13 धावांची गरज आहे. 8 बॉल 13 धावा. चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये. सुजित वाघमारे हे वादळ. 14 बॉल 45 वरती खेळतोय. समोरच्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव. 71 वरती जाऊन पोहोचला धाव फळक. तर शैलेश आलाय स्ट्राईकला. 71 धावा. धावा. शैलेश शिलार एक मोठे नाव महाबळेश्वर सारख्या विभागामध्ये. पोलादपूर तालुक्याचा खेळाडू. बॅटच्या रनर मध्ये मिड विकेटच्या डोक्यावरून हा आला ब्रँडेड शैलेश शिलार षटकार. कालची मॅच होती सर, प्रसाद सर. 6 बॉल 6 आणि शेवटच्या चेंडूवरती वीरेंद्र मोरे ह्याने चौकार मारला होता. कालचा दिवस विसरता येणार नाही. पहिला दिवस 6 बॉल 10. कालचा दिवस 6 बॉल 6. आजचा दिवस आलाय 6 चेंडू 6 धावा. प्रसाद सर. क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाजी मारुती. गोलंदाज नाव काय? श्रीकांत का वैभव? श्रीकांत. श्रीकांत. स्ट्राईक आहे सुजित स्वतः कर्णधार. 6 बॉल 6. फटका तर सजवलाय, पाठवलंय लांब लचक आणि मॅच फिनिश केले. आणि अर्धशतक. अर्धशतक या स्पर्धेतील पहिलं कोण असेल तर सुजित वाघमारे. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एकटा नळला, एकटा भिडला आणि विजय झालाय तो आई कुलस्वामी 11 देवळे. हा संघ टॉप 4 मध्ये दाखल झालेला पहिला संघ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सुजित वाघमारे. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते. चला नेक्स्ट मॅच आहे ज्योती एंटरप्राइजेस वर्सेस तुरुंबे. जय झोळाई. जय झोळाई तुरुंबे 11. या स्पर्धेतील अर्धशतक आपण पाहिलं सर सुजित